तर मंडळी कसं आहे, सगळे मजेत ना? आज चाललो आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पेट्रोल पंपवाल्यांचा स्कॅम एक्सपोज करायला. तर पहिलं घेतलं पाण्याला आणि आलो डिरेक्ट हिरोच्या सर्व्हिस सेंटरला. गाडीत होतं नव्हतं तेवढं पेट्रोल संपवाय. पहिलं गाडीतलं पेट्रोल काढायला पाईप शोधला, कसा बसा पाईप भेटला. मग काय पेट्रोल तर निघत नव्हतं माझ्याच्यान. मग हे भावलोक भेटले, यांनी कसं कसं पेट्रोल काढून दिलं. होतं नव्हतं तेवढं गाडीतलं. मग बघा गाडीत काहीच पेट्रोल नाही, जरा सास. मग आलो पंपात, पेट्रोल टाका म्हटलो, फुल करा बोललो. त्यांनी काटा सेट केला पहिला आणि जसं पेट्रोल टाकाय घेतलं तसं मला बघितलं व्हिडिओ काढताना की परत काटा रिसेट केला त्यांनी. मग तरी 799चं पेट्रोल बसवलं गाडीत आणि मी डायरेक्ट चाललो होतो भिडायला. पण पण्या बोलला पहिला आपण चेक करू पेट्रोल किती बसतंय गाडीत ते. मग पहिलं आम्ही कॅन वगैरे शोधलं भंगारवाल्याकडे जाऊन. गाडीतनं टोटल पेट्रोल निघालं एक 5 लिटरचा कॅन, 1 लिटरची फुल बॉटल आणि एका बॉटलमध्ये 250 ml असेल. आणि गाडीतलं शेवटचं पेट्रोल तर काही निघत नव्हतं. मग माझ्या अंदाजे गाडीत असेल शेवटी 250 ml पेट्रोल. तर गाडीतून नाही म्हटलं तरी 6.5 लिटर पेट्रोल तर निघाले. तर मला तर आता कळत नाही की नक्की कंपनीनं चुकीची माहिती दिली आहे की काय. कंपनीनं तर मला दाखवलं की 4.8 लिटरचीच टाकी आहे तुमची. आता इथून पुढं मी काय करू ते मला तुम्ही सविस्तर सांगा कमेंटमध्ये, तसं मी करेन. चलो बाय, भेटूया उद्या.